इंटरेस्टिंग. म्हणजे आता याला दुर्दैव म्हणायचं की ही सिनेमा इंडस्ट्रीच मुळात जन्माला आली महाराष्ट्रात, त्याचा जन्मच महाराष्ट्रात झाला आणि इतकी वर्ष लागली. म्हणजे मधल्या काळात मराठीत सिनेमा बनले असेल पण हिंदी चित्रपटसृष्टीला वेळ लागला. तुम्हाला काय म्हणजे जनरली विचारतो मी चर्चा करण्याच्या आधी, का झालं असेल असं की कोणाला का इतक्या मोठ्या एका रिअल लाईफ हिरोवरती का सिनेमा बनवा असं वाटलं नसेल? म्हणजे खरं सांगायचं तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिका जेव्हा बनवली ना तेव्हा या मालिकेच्या आधी 9 वर्ष अनेक निर्मिती संस्थांचे अनेक चॅनल्सचे उंबरठे आम्हाला झिजवायला लागले होते. कारण कोणालाही यावर कलाकृती बनवायची इच्छा नव्हती. कारण मुळात इतिहासाविषयी, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी इतके गैरसमज हे करून देण्यात आले होते, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी, इतक्या वेगवेगळ्या दंतकथा त्यांच्या इतिहासात पेरून एक पूर्णपणे त्या इतिहासाला बदनाम करण्याचं एक षडयंत्र हे वर्षानुवर्ष झालं होतं. आणि त्यामुळे कदाचित तसं असेल म्हणूनच चित्रपट यायला सुद्धा एवढा वेळ हा छत्रपती संभाजी महाराजांवर लागला. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा कलाकृती ज्या यायला लागल्या याचे एका अर्थाने पायोनियर नितीन चंद्रकांत देसाई या नंतरच्या काळात आहेत. म्हणजे 70-80च्या दशकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरही फार कलाकृती आल्या नव्हत्या. पहिली मालिका ही नितीन चंद्रकांत देसाईंनी राजा शिवछत्रपती केली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण स्वरूपातली मालिका ही पहिल्यांदा तेव्हा आली आहे. 2000 मला वाटतं 8 साली मालिका सुरू झाली होती आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरची पहिली मालिका यायला म्हणजे झी मराठीच्या माध्यमातून ही मालिका 157 देशांमध्ये पोहोचली. पण ही मालिका यायला सुद्धा 2017 साल उजाडावं लागलं. याचं कारण हेच आहे की या इतिहासाविषयी इतके गैरसमज या आधी होते. म्हणजे मला अनेक अशी दुर्दैवी उत्तरं त्या संघर्षाच्या दरम्यान मिळालेली होती. म्हणजे एक त्यातलं उत्तर जे मला कायम मनाला लागून राहिलेलं ते असं होतं की पराभूतांवर कधीही मालिका बनत नाही. आणि हे एका वाहिनीच्या प्रमुखानं मला खासगीत दिलेलं उत्तर होतं आणि त्यावर माझं प्रत्युत्तर हेच होतं की तुम्ही ती प्रेरणा लक्षात घेत नाही आहात की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा जगातल्या इतिहासात याची तुलना होत नाही की राजा स्वतः आघाडीवर नसताना त्या बलिदानानंतर तब्बल 18 वर्ष सर्वसामान्य रयत लढली. तर ही जर आपण कथा या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर छत्रपती संभाजी महाराजांकडे बघितलं तर हे जे तुमचं मत आहे हे पूर्णपणे धादांत खोटं मत तयार होईल की पराभूतांवर मालिका बनत नाही. आणि त्या जिद्दीनं खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जेव्हा ती सुरू झाली तेव्हा हीच मनातली एक जिद्द होती की आपल्याला हा इतिहास सांगायचा आहे, आपल्या धाकल्या धन्यांचा हा इतिहास आपल्याला उच्चारवाने सांगायचा आहे. माझं कायम एक म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही जागतिक इतिहासाकडे बघता जेव्हा ज्यांच्या राजांचं नगभर आहे ना ते हातभर सांगतात, आपल्या राजांचा आभाळभर आहे सांगायला आपण कमी पडतो. ही फारच वाईट गोष्ट. म्हणजे आज ऐकताना मलाही तितकाच, तुम्हाला जेवढा संताप आला तितकाच येतोय की कोणीतरी असं म्हणणं की पराभूतांवरती मालिका बनू शकत नाही, हा इतिहासच कदाचित पोचला नसेल. तुम्ही मागे याच आशयाचं एक विधान केलं होतं की तो इतिहास पोचला नाही किंवा त्याच्यात एक बदनामीचं षडयंत्र असं तुम्ही म्हणालात. याच आशयाने म्हणाला होतात का की संभाजी महाराज कदाचित वन ऑफ द मोस्ट मिसअंडरस्टूड म्हणता येईल किंवा मिसइंटरप्रिटेड हिस्टॉरिक कॅरेक्टर असेल असं? हो नक्कीच. याला कारण असं आहे खरं तर की हा संपूर्ण संघर्षाचा काळ होता. त्यामुळे या संपूर्ण मराठेशाहीच्या या संघर्षाच्या काळात डॉक्युमेंटेशन नाहीये. म्हणजे तत्कालीन शिवभारत हे जे कवी परमानंदाचं काव्य आहे जे पन्हाळ्याच्या वेढ्यापर्यंतच आहे आणि त्यानंतर समकालीन डॉक्युमेंटेशन म्हणजे एक जेधे शकावली सोडलं तर तुम्हाला समकालीन डॉक्युमेंटेशन करायला उसंतच नसल्यामुळे त्यामध्ये एक फार मोठी पोकळी तयार झाली. म्हणजे नंतर सभासदाची बखर आली, त्यानंतर चिटणीसाची बखर आली. मल्हार रामराव चिटणीसाची बखर ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर तब्बल 122 वर्षांनंतर लिहिली गेलेली आहे. आणि त्या चिटणीशी बखरीमध्ये ज्या काही गोष्टी आल्या या गोष्टींचा आधार धरून नंतर पुढचा अनेक याचा इतिहास हा मला वाटतं अनेकांना एक इंटरेस्टिंग प्लॉट वाटला असेल की एका कर्तृत्ववान पित्याचा नाकर्ता पुत्र असं चित्र रंगवणं हा अनेकांना एक इंटरेस्टिंग प्लॉट वाटलेला असू शकतो. पण त्या प्लॉट पायी छत्रपती संभाजी महाराजांची अक्षम्य अशी त्यांच्या इतिहासाची हेळसांड झाली, त्यांची अक्षम्य अशी बदनामी करण्यात आली. आणि नंतर या सगळ्या इतिहासकारांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे सेतू माधवराव पगडी असतील, वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील किंवा मग कलाक्षेत्रामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार असतील. कलाक्षेत्रामध्ये आल्यानंतर शिवाजी सावंतांनी छावासारखी कादंबरी लिहिणं असेल, विश्वास पाटील यांनी संभाजीसारखी कादंबरी लिहिणं असेल, याच्यातून कुठेतरी एक उजळ प्रतिमा ही समोर आली
पण तोपर्यंत ज्या गोष्टी समाज मनावर आल्या होत्या, म्हणजे मालिकेनंतर अनेकांचे फीड असे होते की जी 60तली 70तली मंडळी होती यातल्या अनेकांचं असं होतं की अरे हे शंभूराजे आम्ही पाहिलेच नव्हते, हे आम्हाला माहितीच नव्हते. हे माहिती का नव्हते तर तोपर्यंत आलेली म्हणजे अगदी राजसन्यासारखी नाटकं असतील किंवा अगदी रायगडाला जेव्हा जागे ते सारखी नाटकं असतील, याच्यामध्ये एक वेगळं चित्र रंगवण्यात आलं होतं. आणि त्यातून या सगळ्या इतिहासकारांनी ही मांडणी केल्यानंतर जेव्हा स्वराज्यरक्षक संभाजीच्या माध्यमातून, या मालिकेच्या माध्यमातून झी मराठीनेही एक फार मोठं उचललेलं पाऊल होतं खरं तर. कारण 2017मध्ये एक ऐतिहासिक मालिका करणं, ती ऐतिहासिक मालिका करत असणं, पूर्ण ताकदीनिशी मालिकेच्या पाठीशी उभं राहणं, हा म्हणजे झी ग्रुपचा सुद्धा एक मोठा निर्णय होता, झी मराठीचा हा एक मोठा निर्णय होता. आणि त्या माध्यमातून जवळपास 772 एपिसोड्स छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे इंटरपर्सनल रिलेशन्स, त्यातल्या अनेक इतिहासातली न उलगडलेली कोडी अशी दाखवता आली.